आजचा दिवस खूप खास होता, कारण आम्ही फिरायला आलो होतो सुंदरशा मालवण बीचवर. समुद्राची थंड हवा, लाटांचा आवाज आणि सगळीकडे पसरलेली शांतता मन अगदी हलकं करून टाकत होती. इथला प्रत्येक क्षण जणू काही आपल्याला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जातो. अचानक नजरेस पडलं एक वेगळंच दृश्य. काही मच्छीमार बोटीने मोठं जाळं घेऊन ते समुद्रातून किनाऱ्याकडे ओढत होते. हळूहळू ते जाळं जवळ येत होतं आणि जसं जाळं पाण्याबाहेर आलं तसं आम्ही जे पाहिलं ते खरंच थक्क करणारं होतं. त्या जाळ्यात इतके मासे होते की जसं आकाशात पक्ष्यांचा थवा उडतो तसंच ते मासे जाळ्यावरून उड्या मारत होते. पाणी उडत होतं, माशांचा आवाज, लोकांची धावपळ, सगळं वातावरण एकदम जिवंत झालं होतं. काही क्षणासाठी तर असं वाटलं की आपण एखाद्या डॉक्युमेंटरीमध्ये आहोत. थोड्याच वेळात संपूर्ण किनारा मास्यांनी भरून गेला. इथली लोकं टोपल्या घेऊन धावत होती. कोणी लहान मासे वेचत होतं तर कोणी मोठे मासे वेचत होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळीच उत्सुकता आणि आनंद दिसत होता. हा सगळा नजारा इतका नैसर्गिक आणि खरा होता की मन अगदी भारावून गेलं. शहरात आपण जे बघतो त्यापेक्षा कितीतरी वेगळं आणि खूपच सुंदर असं जीवन इथे दिसत होतं. समुद्राच्या अगदी जवळ उभं राहून हा सगळा अनुभव घेताना मनात एकच विचार येत होता की निसर्ग किती श्रीमंत आहे आणि आपण किती छोटं जग पाहतो. तो क्षण, तो अनुभव माझ्यासाठी खूपच अकल्पनीय आणि खास होता. असं वाटत होतं की निसर्ग स्वतःची जादू दाखवत आहे. आणि मग हळूहळू सूर्य मावळायला लागला. आकाशात केशरी, गुलाबी आणि सोनेरी रंग पसरले. तो सनसेट इतका सुंदर होता की काही क्षणांसाठी वेळच थांबली असं वाटलं. लाटांचा आवाज, थंड वारा आणि समोर मावळणारा सूर्य मन अगदी शांत करून टाकत होता. तो क्षण, तो अनुभव खरंच खूप निराळा आणि मनाला स्पर्श करणारा होता. असं वाटलं की आयुष्यातील काही क्षण शब्दात नाही तर फक्त मनात साठवून ठेवायचे असतात. मालवणमधला हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. असा नजारा तुम्ही आयुष्यात कधी पाहिला आहे का? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.